लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सप्तशृंगी गडावर मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली। गडाच्या शिखरावरून खोल दरीत पडल्यानं एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून वणी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतांची नावे आदित्य संजय देशमुख राहणार कसबे वणी तालुका दिंडोरी आणि मोनिका किसन शिरसाट राहणार भोगसो तालुका दिंडोरी अशी असून दोघेही नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते। वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। मृतदेह तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटना अपघात की आत्महत्या याबाबत सध्या पोलीस तपास सुरू आहे। मृतदेह गडाच्या पायथ्याशी सापडल्याने या घटनेभोवती अनेक तर्कवितर्क उपस्थित होत आहे। या दुःखद घटनेने सप्तशृंगी गड परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.